अचलपूर मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी आमदार प्रवीण तायडे यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण मागण्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे संत्रा आणि केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत। या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि त्यांना योग्य भरपाई मिळावी यासाठी आमदार तायडे यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारकडे मागणी केली आहे। यासोबतच 2020 साली झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे। याविषयी सविस्तर माहिती पाहूया। सिंधी समाजाला पट्टे वाटपाची नुसतं आश्वासन दिलं जात होतं, बैठकी होत होत्या, परंतु त्यातून कोणत्याच गोष्टीची निष्पन्नता अशी निघाली नाही। परंतु भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा पट्टे वाटपाचा निर्णय घेतला आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे यांच्या माध्यमातून हा निर्णय झाला आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून हा निर्णय झाला, म्हणजे शासनाच्या माध्यमातून निर्णय झाला। त्याच्यामुळं अतिशय आता आनंदाचं वातावरण आहे। 5 लाख लोकांना पट्टे वाटप झालेलं आहे किंवा होणार आहे। त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीने आपला जो शब्द होता तो शब्द पाळला सिंधी समाजाविषयी। आज त्याचं 5 लोकांना पट्टे वाटप करण्यात आलं प्रतिनिधी स्वरूपात आणि आता त्या तालुक्यावरती एसडीओच्या मार्फत ते पट्टे वाटप केले जाते। अचलपूर मतदारसंघातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी ही मागणी अतिशय महत्त्वाची आहे। तसेच शिक्षक भरती घोटाळ्यातील दोषींवर कारवाई होऊन अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे। या सर्व मागण्यांवर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।